नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सध्या आपण पवित्र असा श्रावण महिना पाळत आहोत। त्यामध्ये आपण काही व्रतवैकल्य करत आहोत। पोथ्या पारायण आपल्या घरामध्ये चालू आहे। त्याचबरोबर काही महत्त्वाचे सणवार आपण साजरे केले आणि शेवटचा एक सण आपण अमावस्येच्या दिवशी साजरा करणार आहोत। 5 ऑगस्ट 2024 ला सुरू झालेला श्रावण महिना 3 सप्टेंबर 2024 ला मंगळवारच्या दिवशी संपत आहे। प्रत्येक मराठी महिन्याची समाप्ती अमावस्या या तिथीने होत आहे, तर श्रावण महिन्याची समाप्ती सोमवती अमावस्येने होत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवती अमावस्येच्या निमित्ताने आपण खंडोबा महाराजांची काय सेवा करू शकतो, त्याचबरोबर अमावस्येला कोहळा बांधणं घरामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं, तर कोहळा बांधण्याची योग्य पद्धत काय, कोणते नियम आपल्याला त्यासाठी पाळावे लागतात, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देईल। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा येळकोट येळकोट जय मल्हार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। यंदाच्या वर्षी जवळपास 71 वर्षांनंतर काही शुभ संयोगांची भर पडलेली आहे, ती म्हणजे श्रावणाचा 5वा सोमवार। एरवी आपण बघतो श्रावणाचे शक्यतो 4च सोमवार असतात, पण यंदा तर श्रावणाचे 5 सोमवार आलेले आहेत। त्यातल्या त्यात श्रावणाची अमावस्या सुद्धा याच दिवशी आलेली आहे, जिला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो, आणि त्या दिवशी आपण पोळा हा सण सुद्धा साजरा करतो। त्याहून महत्त्वाचं अजून श्रावणाची ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो। शक्यतो सोमवती अमावस्या ही काही सारखी येत नाही। आता प्रत्येक महिन्याला अमावस्या येते, पण ती काही सोमवारी येते का? नाही। तर 4-6 महिन्यातून कधीतरी असं घडतं की सोमवारी अमावस्या येते। त्यामुळे सोमवती अमावस्या ही अगदी विशेष मानली जाते। सोमवती अमावस्या आणि कुळदैवत खंडोबा महाराज यांचं एक रहस्य आहे। त्याची कथासुद्धा तुम्हाला यूट्यूबवर ऐकायला भेटेल, किंवा तुमच्याकडे धार्मिक कहाण्यांचं पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ती ऐकू शकता। मात्र या सोमवती अमावस्येला खंडोबा महाराजांची आपण जी काही सेवा उपासना करू ती आपल्यासाठी नक्कीच फलदायी ठरते। भलेही तुमचे कुळदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज असतील, पालीचे खंडोबा महाराज असतील, चंदनापुरीचे खंडोबा महाराज असतील, म्हणजे ठिकाण जरी वेगवेगळं असलं तरी देव मात्र एकच आहे। त्यामुळे या दिवशी खंडोबा महाराजांची सेवा अजिबात चुकवू नका। याचं कारण म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडोबा महाराज। बऱ्याच वेळा कमेंट्समध्ये तुमच्यासारख्या अनेक जणांचे प्रश्न येतात पहा, की आम्हाला आमचं कुळदैवतच माहिती नाहीये, कारण आमच्या अनेक पिढ्या मूळ गाव सोडून दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये स्थायिक झालेल्या असल्यामुळे आम्हाला आमचे पूर्वज कोणते आहेत तेही माहिती नाही, आणि आम्ही आमच्या गावी जाऊन ते विचारूही शकत नाही। तर ज्यांना कुणाला आपलं कुळदैवत कोणतं आहे ते माहिती नसतं, किंवा आपली कुलस्वामिनी कोणती आहे हे माहिती नसतं, त्यांनी अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराज यांना आपले कुळस्वामी आणि कुळस्वामिनी मानू शकता। तर बघा, आपल्याला या दिवशी काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते, पण त्या अगोदर अमावस्येची वेळ जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कोणतीही तिथी आपण पाळतो तर तिची वेळ आपल्याला माहिती असेल तर पुढच्या गोष्टी करणं सुद्धा अगदी सोपं होतं। तर सप्टेंबर महिन्यात 2 तारखेला सोमवारच्या दिवशी सोमवती अमावस्या पहाटे 5:21 लागणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 3 सप्टेंबर 2024 ला सकाळी 7:24 ही अमावस्या असणार आहे। सकाळची थोडी वेळ अमावस्येने घेतली, त्यामुळे आपण असं म्हणतोय की श्रावणाची सांगता खरी 3 सप्टेंबरला होत आहे। त्यामुळे अमावस्येचे दिवससुद्धा 2 दाखवलेले आहेत, 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर। पण 7:30ला जवळपास अमावस्या संपून जाईल आणि त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होतो। पण आपल्याकडे उदय तिथीनुसार कोणतीही तिथी किंवा दिवस पाळतात, त्यामुळे 4 सप्टेंबरपासून भाद्रपद महिना सुरू होईल। त्यामध्ये आपल्याला गणेशोत्सव आणि पितृपक्ष पाळायचा असतो। आता आपण सोमवती अमावस्येला खंडोबा महाराजांची नेमकी काय सेवा करावी याबद्दल जाणून घेऊया। तुमच्यापैकी खूप जण असं म्हणतात की ताई, आमच्याकडे खंडोबा महाराजांचा टाक नाहीये किंवा फोटो नाहीये, किंवा कुणी असं म्हणतं आमच्या घरामध्ये शिवलिंग ठेवणं हे चालत नाही, म्हणजे बऱ्याच दिवसाचे असे नियम आहेत, आमच्या पूर्वजांपासून असे नियम पाळतात की आमच्या घरामध्ये आम्ही शिवलिंग ठेवत नाही। तर समजा आम्हाला महादेवांची पूजा घरच्या घरी करायची असेल तर आम्ही काय करावं? एकतर तुम्ही पार्थिव म्हणजे मातीचं शिवलिंग, वाळूचं शिवलिंग बनवून सुद्धा त्या दिवसापुरती पूजा करू शकतात, पण बऱ्याच जणांना असं पार्थिव शिवलिंग बनवणं सुद्धा शक्य होत नाही। तर त्यावेळेस काय करायचं? समजा तुमच्याकडे शिवलिंग नाहीये, पण खंडोबा महाराजांचा फोटो आहे, टाक आहे, तर तुम्ही त्यांनाच महादेव मानून पूजा करू शकतात। कारण आपल्या देवघरामध्ये आपण किती देवी देवतांच्या मूर्तींची गर्दी करणार नाही का? प्रत्येक माहितीतून, प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला भरपूर गोष्टी ऐकायला मिळत असतील, त्यामधून साहजिक आहे तुम्ही नवीन नवीन शिकता सुद्धा।
पण मग आपणही कधी जर व्यवस्थितपणे विचार केला तर आपल्याला असं वाटतं की आपला देव्हारा छोटा आहे, प्रत्येकजण काहीतरी वेगळं सांगतो आणि आपल्यालासुद्धा ते घेण्याची इच्छा होते. पण आपल्याकडून जेवढ्या देवी देवतांची खरंच सेवा होईल तेवढ्याच देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या देवघरामध्ये ठेवले पाहिजे. एका देवाची एकच मूर्ती असली तरी पण पुरेसा आहे. जसं आता तुम्ही म्हणता की आमच्याकडे शिवलिंग नाही आहे, तर तुम्ही भगवान शिवशंकर म्हणून खंडोबा महाराजांची पूजा केली तरी पण चांगलं आहे. तुमच्या देवघरामध्ये समजा अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे, तुमची कुलस्वामिनी दुसरी कोणती देवी असेल पण तिची मूर्ती फोटो तुमच्याकडे काहीच नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत तर त्या जास्तीत जास्त करून शिवशक्ती आहे. त्यामुळे जेव्हा काही कुलस्वामिनीचं येईल तेव्हा तुम्ही त्या अन्नपूर्णा देवीलाच आपली कुलस्वामिनी मानून तिची पूजा केली तरीही चालेल. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्हाला खंडोबा महाराजांची पूजा करायची आहे, तुमच्याकडे खंडोबा महाराजांचं काहीच नाही आहे, फोटो नाही, टाक नाही किंवा मूर्ती नाही, यापैकी काहीच नाही, तर त्यावेळेस तुम्ही शिवलिंगाची सुद्धा पूजा करू शकता. आणि खास करून सोमवती अमावस्या असेल किंवा खंडोबा महाराजांविषयी अजून काही तिथी असतील तर त्या वेळेस तुम्ही शिवलिंगावर हळद अर्पण केली तरीही चालेल. भरपूर वेळा आपण शिवपूजनाच्या नियमांमध्ये असं ऐकतो की शिवलिंगावर हळदी कुंकू वाहनं वर्ज्य मानलं जातं. त्यांनी गोसाव्याचा अवतार धारण केलेला होता, त्यामुळे आपण त्यांना फक्त भस्म लावू शकतो किंवा चंदन लावू शकतो, मात्र हळदी कुंकू वाहनं वर्ज्य मानलं जातं. मी सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा शिवपूजनाच्या नियमांमध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला स्वतःला सुद्धा ते अगोदरपासून माहिती असेल. पण तुम्ही जेजुरीला जर पाहिलं असेल तर जेजुरीला सुद्धा खूप मोठं शिवलिंग आहे आणि खंडोबा महाराजांनी शिवलिंग स्वरूपात सुद्धा आपला अवतार धारण केलेला होता. त्यामुळे तिथे शिवलिंगावर सुद्धा हळद किंवा भंडारा हा वाहिला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आज खंडोबा महाराजांची काही तिथी आहे किंवा त्यांच्या सेवेचा दिवस आहे तर त्या वेळेस तुम्ही शिवलिंगालाच खंडोबा महाराज मानून त्याच्यावर भंडारा म्हणजे हळद अर्पण करू शकता. इतर वेळेस अजिबात नाही हळद अर्पण करायची. पण जेव्हा खंडोबा महाराजांविषयी काही तिथी असेल आणि तुमच्याकडे त्यांचं काहीच नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही शिवलिंगावर हळद नक्की अर्पण करा. त्याच पद्धतीने आता श्रावणी सोमवार आहे, त्या दिवशी तुम्हाला शिवलिंगाचीही सेवा करायची आहे आणि खंडोबा महाराजांचीही सेवा करायची आहे. आणि तुमच्याकडे जर शिवलिंग नाही आहे तर तुम्ही खंडोबा महाराजांच्याच टाकाला महादेव मानून त्यांची त्या पद्धतीने पूजा करू शकतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक मूर्ती प्रत्येक प्रकारचा टाक घेण्याची अजिबात गरज पडणार नाही. आता मी तुम्हाला सोमवती अमावस्येच्या निमित्ताने खंडोबा महाराजांची नेमकी काय सेवा करावी याबद्दल माहिती सांगते. तर तुम्हाला या दिवशी खंडोबा महाराजांना म्हणजे टाक असेल, मूर्ती असेल किंवा तुम्ही शिवलिंग घेणार असाल तरी पण तुम्ही हळदयुक्त पाण्याने किंवा मग पंचामृताने दुधादयाने स्नान घालू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालून तुम्ही ती मूर्ती किंवा टाक जे काही असेल तर ते व्यवस्थित पुसून जागेवर स्थापन करा. या दिवशी खंडोबा महाराजांना तुम्ही भंडारा अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर बेल असेल, बेलाचं पान असेल म्हणजे फळ आणि पान दोन्ही पण, त्याचबरोबर दवना ही वनस्पती शक्यतो जेजुरीला जे राहतात किंवा जेजुरीच्या आसपास जी काही शहरं गावं आहेत तर तिथे दवना ही वनस्पती त्या लोकांना मिळत असेल. तुमच्यापैकी कोणी व्हिडिओ तिकडून बघत असेल तर तुम्हाला दवना ही वनस्पती माहिती असेल, जी खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये आवर्जून वापरली जाते. अतिशय सुगंधित अशी वनस्पती असते. तर बेल, दवना वाहनं या दिवशी अत्यंत चांगलं मानलं जातं. त्याचबरोबर खंडोबा महाराजांना पिवळ्या रंगाची फुलंसुद्धा अतिशय प्रिय आहेत. त्यामध्ये शेवंती असेल किंवा झेंडूची फुलं असतील, इतर काही पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला उपलब्ध होतील तर तीसुद्धा तुम्ही खंडोबा महाराजांना या दिवशी आवर्जून अर्पण करा. जेव्हा खंडोबा महाराजांची चंपाषष्ठी असते किंवा त्यांचे नवरात्र असतात, त्याचबरोबर अशी सोमवती अमावस्या असते, त्यावेळेस तुम्ही नक्की खंडोबा महाराजांची तळी भरत जा. तळी कशी भरावी याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. हवं तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देते. तुम्ही त्या पद्धतीने पाहून, म्हणजे ज्यांना अगदीच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते की तुम्हाला जर तळी भरायची असेल, त्याबद्दल काही माहिती नसेल तर तुम्ही ती कशी भरावी ते पाहून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तळीसुद्धा भरा. म्हणजे काय होईल, एक प्रकारे तुमच्याकडून खंडोबा महाराजांचा कुळाचारसुद्धा होऊन जाईल. आपल्या कुळदैवताची आपल्या कुटुंबावर कृपा असणं किती महत्त्वाचं असतं हे प्रत्येकाला माहिती आहे. आपल्या घरामध्ये लग्न असेल, धार्मिक कार्य असेल, नवीन बाळ जन्माला आला असेल किंवा आपण काही नवीन महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात करणार असू तरी पण आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या कुळदैवताला मान देत असतो, त्यांचा कुळाचार करत असतो. तर श्रावण महिन्याच्या अमावस्येच्या निमित्ताने त्यातल्या त्यात सोमवती अमावस्या ही असल्यामुळे आपण आपल्या कुळस्वामींचा कुळाचार अवश्य करावा. आणि कुळाचार करणं काहीच अवघड नाही आहे.
तळी भरणं असेल किंवा बेलभंडारा अर्पण करणं असेल, या गोष्टी आपण अगदी सहज करू शकतो. ज्यांना 5 पावली जागरण करायचं आहे त्यांनी ते सुद्धा करू शकतात. त्यासाठी तुम्हाला वाघ्या मुरळींची गरज पडेल, तर तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये संपर्क करून 5 पावली करून घेऊ शकतात किंवा तुमच्या आसपास कुठे खंडोबा महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ते करू शकता. घरच्या घरी करायचं असेल तर घरीही करा, कारण घरामध्ये सुद्धा आपण आपल्या कुळदैवतांना स्थान दिलेलं असतं. आपल्याला खंडोबा महाराजांच्या फोटोपुढे किंवा त्यांच्या टाकापुढे पिठाचे 5 दिवेसुद्धा या दिवशी लावता येतील. तर जेव्हा तुम्ही गव्हाची कणिक मळतात तर त्यामध्ये मीठ न टाकता ती कणिक अळणी मळायची आणि हवं तर थोडीशी हळदसुद्धा तुम्ही ती कणिक मळताना टाकू शकता, जेणेकरून जे दिवे आपण बनवू तर त्याला पिवळसर असा रंग येईल. दिवे तुम्ही असे सेपरेटसुद्धा बनवू शकता किंवा एक जाडसर अशी पोळी जर तुम्ही तयार केली आणि त्याच्यावर जर तुम्ही बोटांनी असे गोलाकार ठसे केले की ज्या ठशांमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या फुलवातीसुद्धा लावता येतील 5, अशा पद्धतीनेही तुम्ही करा. किंवा मग ज्यांना काही समजलं नसेल मी काय सांगते नेमकं पोळी वगैरे काय, तर त्यांनी सेपरेट 5 दिवे करा, त्यामध्ये फुलवाती लावा, जोडवाती लावा, काहीच हरकत नाही. तेल तूप काय टाकायचं हे तुम्ही ठरवा आणि त्या 5 दिव्यांनी तुम्ही खंडोबा महाराजांची तळी आरतीसुद्धा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जिथे राहतात तिथून जेजुरी नक्की कोणत्या दिशेला आहे त्या दिशेकडे तोंड करून तुम्ही आरती करू शकता. म्हणजेच काय, त्या दिशेला तोंड करून त्या 5 दिव्यांनी ओवाळायचं. त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचे 5 तुकडे त्या दिशेने तुम्हाला फेकायचे आहे. भंडारा उधळायचा आहे आणि येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट अशी मोठी गर्जनासुद्धा करायची आहे. कारण तुम्ही जरी तळी भरली तरी पण तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतात. आणि ज्यांना अगदीच तळी भरणं शक्य होणार नाही त्यांनी एवढी एक साधीशी गोष्ट केली तरी पण पुरेसं आहे. तळी भरणं असेल किंवा सोमवती अमावस्या असेल त्यानिमित्ताने तुम्ही भरीत आणि रोडगे हा नैवेद्यसुद्धा त्यांना दाखवू शकता. किंवा तुम्ही आता पोळा पण आहे, सगळ्याच गोष्टी एकत्रित आल्यामुळे आपलाही थोडासा गोंधळ होऊ शकतो. नैवेद्य मग काय दाखवायचा जर तळी भरायला सांगत आहात तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असेल किंवा इतर काही गोडधोड नैवेद्य केलेला असेल तर त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आणि ज्यांना बाकी गोडधोड काही करायचं नसेल पण मग खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे, मग त्यानिमित्ताने तुम्ही भरीत आणि रोडगे म्हणजेच भरीत आणि छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी यांचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल. तुम्ही जिथे राहतात तिथल्या आसपासच्या परिसरामध्ये कुठे खंडोबा महाराजांचं मंदिर असेल तर सोमवती अमावस्येच्या निमित्ताने तुम्ही त्या मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचं कापडसुद्धा दान करू शकतात, जेणेकरून पिवळ्या रंगाचा ध्वज त्या कापडापासून बनवता येईल. म्हणजे तिथे कुणी पुजारी सेवेकरी राहत असतील त्यांच्याजवळ तुम्ही ते कापड देऊन येऊ शकतात किंवा तुम्ही घरूनच ध्वज तयार करून नेऊ शकता आणि तो ध्वज तिथे दान केला तरीही चालेल. कारण खंडोबा महाराजांना आपण जेव्हा काही नवस बोलतो किंवा त्यांच्या काही पूजा अर्चा करतो किंवा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी यासाठी काही आपण सेवा उपासना करत असतो, त्यामध्ये ध्वजालासुद्धा खूप महत्त्व आहे. बरेच जण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर खंडोबा महाराजांच्या जवळपासच्या मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचा ध्वज अवश्य दान करत असतात. तुम्हालाही ते शक्य होणार असेल तर तुम्ही ही गोष्ट अवश्य करू शकता. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये करता येते, ती म्हणजे आपण खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये पांढऱ्या रंगाचं धोतरसुद्धा अर्पण करू शकतो. तुम्हाला माहिती असेल आपले जे आजोबा किंवा पूर्वीच्या काळची जुनी जाणती माणसं असायची तर ते धोतर आणि कफनी किंवा कोपरी घालायचे, अशा पद्धतीचा त्यांचा पोशाख असायचा आणि हाच खरा तर महाराष्ट्राचा एक पारंपरिक पोशाख आहे असं आपण म्हणतो. तर मग भलेही तुमच्या घरी कोणी धोतर वगैरे आता घालत नसेल पण तुम्ही खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं म्हणून पांढरं किंवा पिवळ्या रंगाचं धोतर घेऊ शकतात. आणि जरी पांढऱ्या रंगाचं धोतर तुम्ही घेतलं किंवा संपूर्ण पांढऱ्या रंगाचं कापड जरी घेतलं तरी त्याच्यासोबत तुम्ही भंडाऱ्याचं थोडंसं घेऊन जायचं. म्हणजे कशामध्ये तरी बांधून, कागदामध्ये म्हणा किंवा एखाद्या रुमालामध्ये बांधून का होईना तुम्ही त्या धोतराबरोबर भंडारासुद्धा घेऊन जायचा आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे मंदिरात दान करायच्या. किंवा मग कुणी गरीब गरजू व्यक्ती असेल त्याला तुम्ही या सगळ्या गोष्टी दिल्या तरी पण चालेल. आत्ताच आपण सोमवती अमावस्येच्या निमित्ताने खंडोबा महाराजांचा कुळाचार कसा करावा याबद्दलची माहिती जाणून घेतली. आता आपण कोहळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. अमावस्येच्या दिवशी, मग ती सोमवती अमावस्या असेल किंवा कोणतीही अमावस्या असेल, तर त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये, दुकानामध्ये किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी कोहळा लावू शकतो. पण हा कोहळा एका विशिष्ट पद्धतीने बांधला जातो आणि कोहळा बांधल्यामुळे काय होतं, घर, दुकान किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या वाईट शक्ती किंवा नजरदोष यापासून सगळ्यांचं रक्षण होतं. म्हणून कोहळा लावण्याची पद्धत आहे. तर कोहळा आणताना तो देठ असलेला आणावा
आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावा आणि कपड्याने पुसूनसुद्धा काढावा। त्यानंतर कोहळ्याच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला तुम्हाला ओम आणि स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। म्हणजे एका बाजूला जर तुम्ही चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम काढला तर मागच्या बाजूने तुम्ही चंदन किंवा अष्टगंध वापरून स्वस्तिकसुद्धा काढू शकता। कोहळ्यावर शुभचिन्ह काढून झाली की त्यानंतर काय करायचं, कोहळ्याच्या बुडापासून देठापर्यंत काजळाने एक रेष काढून घ्यायची। त्यानंतर कोहळा देवाजवळ नेऊन त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून धूपदीपांनी ओवाळून पूजा करायची। त्यानंतर प्रार्थना करायची आपल्या घरामध्ये, आता घरात बांधणार असाल तर घर म्हणा, दुकान किंवा व्यापार व्यवसायाचं ठिकाण असेल तर त्या नावाचा उच्चार करा। आपल्या घरामध्ये असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती आणि नजरदोष यापासून सगळ्यांचं रक्षण करा। आणि त्यानंतर तो कोहळा तुम्ही शिंकाळ्यामध्ये टांगू शकता। शिंकाळं तुम्हाला माहिती असेल ना की पूर्वीच्या काळची लोक दूध असेल, भाजी भाकरी असेल यामध्ये मुंग्या होऊ नये किंवा मांजराने ते खाऊ पिऊ नये म्हणून शिंकाळ्यामध्ये वरती अन्न ठेवायचे। तर त्या पद्धतीने तुम्ही शिंकाळ्यामध्ये सुद्धा हा कोहळा टांगू शकता। किंवा मग आजकाल जाळीमध्ये कोहळे ठेवलेले असतात बघा, जसं आपण बटाटे घेतो, कांदे घेतो तर ते सुद्धा जाळीमध्ये ठेवलेले असतात, त्या पद्धतीनेच कोहळासुद्धा असतो। पूजा करेपर्यंत वगैरे तुम्ही जाळीतून तो कोहळा काढून घ्या, त्यानंतर पुन्हा तो जाळीमध्ये ठेवा आणि त्याला वरती एक छोटीशी दोरी वगैरे बांधून तुम्ही घरामध्ये, घराच्या बाहेर किंवा दुकान असेल तर दुकानाच्या आतमध्ये किंवा बाहेर तो कोहळा बांधू शकता की जिथे सगळ्यांची नजर पडू शकते त्या कोहळ्याकडे। हा कोहळा जेव्हा तुम्ही टांगता तर त्यानंतर काय होतं, 8 दिवसाच्या आत कधीकधी कोहळा खराब होतो। जर अशुभ ऊर्जा जास्त असेल तर ती सामावण्याची क्षमता कोहळ्याची एकदा संपली की कोहळा खराब होतो, तो सडतो आणि त्याच्यातून पाणी गळायला लागतं। असं ज्या वेळेस होतं त्यावेळेस काय करायचं, कोहळा काढून घ्यायचा आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा। त्यानंतर पुन्हा नवीन कोहळा आणायचा, याच पद्धतीने पूजा अर्चा करून पुन्हा तो बांधायचा। कदाचित सुरुवातीला लवकर तुमचा कोहळा खराब होत जाईल जर अशुभ ऊर्जा जास्त असेल आणि ती साठवण्याची क्षमता एकदा कोहळ्याची संपली की कोहळा लवकर सडतो। पण हळूहळू हा कोहळा तुम्हाला इतकी मदत करतो की तुमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी आहे, वाईट शक्ती आहे त्यांचा प्रभाव कमी होतो। मग त्यानंतर तुम्ही बांधलेला कोहळा हा लवकर खराब होत नाही। जेव्हा कोहळा अगदीच वाळून जाईल किंवा अगदीच तुम्हाला तो दिसेल की आता हा खूप दिवसाचा झाला तर त्यावेळेस मग तुम्ही तो बदलू शकता। पण जेव्हा असा कोहळा लवकर खराब होतो तर तुम्ही तो सडल्यानंतर केव्हाही बदला, पण ज्या दिवशी तुम्हाला कोहळा बांधायचा आहे नवीन पुन्हा, भलेही शनिवार असेल किंवा असा अमावस्येचा दिवस असेल तर त्यासाठी सूर्यास्ताची वेळ निवडायची, कारण वेळसुद्धा खूप महत्त्वाची आहे। कोहळा कधी बांधायचा सगळं तुम्हाला समजलं, पण वेळसुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं होतंच। तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर कोहळा बांधण्याची प्रक्रिया करू शकतात। आणि कोहळा अशा ठिकाणी बांधायचा की लोकांची नजर त्यावर पडली पाहिजे किंवा बाहेरून येणारे जे काही व्यक्ती आहेत ते त्या कोहळ्या घालून गेले पाहिजे। यामुळे काय होतं, त्या व्यक्तीच्या मनामध्ये भलेही आपल्याबद्दल ईर्ष्या असेल, एखादा व्यक्ती कसा तोंडावर आपल्याशी खूप गोड बोलतो पण त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल ईर्ष्या असते, जळवणूक असते, तर त्याच्या मनातले जे काही वाईट साईड भाव आहे ते त्या कोहळ्यामध्ये उतरतील आणि ते समोरच्या व्यक्तीवर काहीच परिणाम करणार नाही। किंवा आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा निगेटिव्ह ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा ज्याला आपण म्हणतो ती साठलेली असते आणि त्याचा परिणाम आपल्यावर होतो आणि मग आपल्या कार्यामध्ये बाधा यायला लागतात। तर ते सगळं काही या कोहळ्यामुळे कमी होऊन जातं। घरातले लोक जे काही चिडचिड करतात, आपल्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी, धंद्याच्या ठिकाणी आपल्याला अडचण येते की आपला व्यापार नीट चालत नाही, दुकानामध्ये आपण भरपूर खर्च केलेला असतो पण गिराईक येत नाही, अशा बऱ्याच गोष्टींसाठी तुम्हाला हा कोहळा उपयोगी ठरेल। तर नक्की तुम्ही सोमवती अमावस्येच्या निमित्ताने हा कोहळा बांधा आणि या अमावस्येला शक्य झालं नाही तर अमावस्या कोणतीही असेल तरी पण त्या दिवशी तुम्ही कोहळ्याचा हा उपाय करू शकता। खूप प्रभावी असं साधन आहे की ज्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी आपण कमी करू शकतो किंवा बाहेरची बाधा जर आपल्या घरावर, घरातल्या व्यक्तींवर होत असेल तर ती सुद्धा राहत नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा। आवडला असेल, उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला आणि माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।